नमस्कार, आज आपण बनवत आहोत अळूच्या पानांच्या भज्या। तर बघा, अळूचे पानं स्वच्छ धुवून असे बारीक चिरून घ्यायचे आहेत लांब आकारामध्ये। तर मी यामध्ये घेतला आहे व्हाईट तीळ आणि सोबतच ओवा घेतला आहे। ओवा हातावर असा कुस्करून घ्यायचा, म्हणजे छान टेस्ट येते। सोबतच आपल्याला असे उभ्या स्लाइस मध्ये कांदे कट करून घ्यायचे, ते पण टाकून घेऊ। त्यासोबतच मी काही मसाले घेतले, धनेपूड, हळद, तिखट मसाला आणि जिरे, हे पण आपण यामध्ये टाकून घेणार आहोत। आता इथं आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ। त्यासोबत मी इथं पोहे खाण्याच्या चमच्याने 2 चमचे कॉर्न फ्लॉवर घेतलंय, ते पण आपण टाकून घेऊ। यामुळे आपल्या ज्या भज्या बनवतोय ना त्यांना एकदम कुरकुरीतपणा येतो। आणि इथं त्या चमच्याने 2 चमचे बेसन घेतलंय। आता हे व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचंय सर्व। आपण यामध्ये सोडा वगैरे काही यूज नाही करणार आहोत। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये आपल्याला जास्त पाण्याची गरज लागणार नाही। हलक्या हाताने आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करून मळून घ्यायचंय। आपल्याला हे पातळ नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचंय। बघा, अशा पद्धतीने हे आपल्याला मळून घ्यायचंय। तर बघा, मी एकीकडे कढई तापवायला ठेवली होती, त्यामध्ये तेल गरम झालंय। आता आपण एक एक करून गोळे सोडून घेऊ भजे। तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुमच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बनवता हेही कमेंट मध्ये नक्कीच कळवा। सर्वजण व्हिडिओ तर बघतात पण लाईक कोणी करत नाही। लाईक करा, कमेंट करा, तुमचा प्रतिसाद हा खूप महत्त्वाचा असतो आम्हा लोकांसाठी। आता हे आपल्याला हलक्या हाताने यांच्यावर तेल टाकून घ्यायचंय आणि हलक्या हाताने पलटवायचे। गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियम ठेवायची, म्हणजेच हे वरतून काळे होणार नाही आणि आतनं कच्चे राहणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची। आपल्याला मस्त कुरकुरीत आणि आतनं नरम अशी भजी हवी आहे, तर काळजीपूर्वक आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर बघा, व्यवस्थितपणे मी हे भजी तळून घेत आहे। एकदम छान लागतात ह्या भज्या खायला, तुम्ही नक्कीच करा। अशा प्रकारे आपल्याला या भज्या तळून घ्यायच्या। आता मी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि दुसऱ्याही तशाच तळून घेणार आहे। तर बघा, इथं आपली भजी बनवून रेडी आहे। तुम्ही सॉस सोबत, चटणी सोबत, कशा सोबतही या भज्या एन्जॉय करू शकतात। तर चला मग, इथं माझ्या भज्या बनल्या आहेत। तुम्ही एक लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा की कशा वाटली तुम्हाला रेसिपी। अशाच नवनवीन रेसिपीसाठी सपोर्ट असू द्या। तोपर्यंत धन्यवाद।